नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज गुरुवार आहे, उपवास आहे. तर आज मी स्वीट पोटॅटोच्या रेसिपीज तुम्हाला दाखवणार आहे. पटकन होणाऱ्या, कमी साहित्यात होणाऱ्या या आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, रताळ्याचे स्नॅक्स बनवण्यासाठी इथं मी रताळी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे. आता ह्याचे आपण साल काढून घेऊया. रताळ्याचं साल काढून झालेलं आहे. आता मी त्याचा असं गोल गोल स्लाइस करत आहे. एकदम पातळ पातळ स्लाइस करायचे आहे. हे बघा, असे गोल गोल स्लाइस करायचे आहेत. हे बघा, असे पातळ पातळ स्लाइस गोल गोल कट केलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोल किंवा फिंगर चिप्ससारखे सुद्धा आकार देऊ शकता. बघा, चिप्स तळण्यासाठी मी इथं कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यात आता आपण हे चिप्स घालून तळून घेऊया. खरपूस असे क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत. हे बघा, छान असे खरपूस तळून घेतलेले आहेत. हे बघा कसं क्रिस्पी आवाज येतो. आता हे आपण गाळून एका जाळीवर काढून ठेवूया. हे बघा, किंचितचं मीठ भुरभुरायचं आहे. किंचितची लाल मिरची पावडर भुरभुरायची आहे. किंचितचा चाट मसाला भुरभुरायचा आहे आणि असं टॉस करून घ्यायचं आहे. हे बघा किती क्रिस्पी झालेले आहे. तुम्ही हे उपवासाला खात असाल तर चाट मसाला घालू नका. हे बघा, हे मी मुलासाठी फिंगर चिप्सचा आकार दिलेला आहे. हे मी आता तुम्हाला स्वीटमध्ये करून दाखवणार आहे. हे असेच तळून घ्यायचे आहेत. हे बघा, हे आता असे खरपूस असे क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत. हे बघा, हे असे क्रिस्पी तळून झालेले आहेत. हे आता एका जाळीवर काढून ठेवूया. हे बघा, हे फिंगर चिप्स किती क्रिस्पी झालेले आहेत. आता त्याच्यावर थोडीशी पिठी साखर भुरभुरायची आहे. थोडंसं कोको पावडर. हे आता चांगले टॉस करून घेऊया, म्हणजे चांगले मिक्स होतात. आता ह्याच्यावर मी हे चॉकलेट सिरप टाकत आहे थोडासा, मग आणखीन छान टेस्ट लागते. हे आता चॉकलेट सिरप टाकून हे असं छान झालेलं आहे. तर हे लहान मुलांच्या आवडीचं खूप कमी साहित्यात आणि पटकन होणारी रेसिपी आहे. फिंगर चिप्स मी स्पायसीवाले पण केलेले आहेत. त्याच्यात मीठ, मिरची पावडर घालून हे स्पायसी झालेले आहेत आणि हे स्वीट झालेले आहेत. लहान मुलांच्या आवडीचं हे दोन्ही रेसिपी पटकन होणाऱ्या आहेत आणि मुलं आवडीने खातात. मी आता उपवासाची थाळी रेडी करत आहे. हा आहे वरईचा गरम गरम भात. ही आहे भाताबरोबर खाण्यासाठी शेंगदाणा बटाट्याची आमटी. तर इथे मी स्वीट पोटॅटोचे स्पायसी चिप्स ठेवत आहे. तर इथे मी ओल्या भाजलेल्या शेंगा ठेवत आहे. हे आहे केळ आणि हे आहे तळलेल्या 2 मिरच्या तोंडी लावायला. तर अशी साधी सोपी पटकन होणारी उपवासाची थाळी रेडी झालेली आहे. हा आहे उपवासाचा मऊ मऊ भात वरईचा. ही शेंगदाणा बटाट्याची आमटी. हे आहेत स्वीट पोटॅटोचे स्पायसी चिप्स. हे आहेत ओल्या भाजलेल्या शेंगा आणि हे 2 आहेत तळलेल्या मिरच्या आणि हे आहे केळ. तर कशी वाटली माझी ही उपवासाची थाळी? आवडली असेल तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी वाटली माझी स्वीट पोटॅटोची रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यच क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईन, तर शौर्यच क्लाउड किचनला नेहमी व्हिजिट द्या. तुम्हाला माझ्या रेसिपीज, माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. आणि ही स्वीट पोटॅटोची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या शौर्यच क्लाउड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.